स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 29 डिसेंबर. आज आपण 29 डिसेंबर ते 7 जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचं गेलं तर हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात एक सध्या WD सक्रिय आहे. त्याच्यामुळे लेह लडाख हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीरच्या भागात हिमवृष्टी सध्या सक्रिय आहे. अजून एक WD 31 तारखेला 31 डिसेंबरला किंवा 1 जानेवारीला याच भागात येईल आणि हा थोडाफार तीव्र असेल. त्याच्यामुळे दिल्ली असेल, पंजाब असेल, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर या भागातून वरच्या भागात हिमवृष्टी आणि खाली गारपीट किंवा पावसाची शक्यता राहणार आहे. तसेच इकडे खाली अंदमान निकोबारच्या बेटाच्या आसपास या भागात कमी दाब बनत आहेत आणि हे असेच इकडे श्रीलंका, केरळचे दक्षिण भाग, तमिळनाडूचे दक्षिण भाग करत असेच पश्चिमेकडे जात आहे. त्याच्यामुळे या भागात थोडाफार पाऊस मागील काही दिवसापासून सक्रिय आहे. याचा इफेक्ट थोडाफार इकडे केरळच्या भागात आणि तमिळनाडूच्या भागातच होत आहे. उर्वरित राज्यात राहिलेल्या भारतातील राज्यातून याचा इफेक्ट होत नाही किंवा होणार सुद्धा नाहीये. यानंतर तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर कालचं हे तापमान आहे. कालचं तापमान इकडे विदर्भात असेल, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ हा जो सर्व पट्टा आहे या भागातून तापमान हे 8 अंश सेल्सिअस ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी सक्रिय होतं. ग्रामीण भागात ते कमी होतं आणि शहरी भागात 10 अंश सेल्सिअस ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय होतं. तसेच इकडे सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, धाराशिव, अहिल्यानगरचे काही भाग, कोल्हापूर हा जो सर्व पट्टा आहे या भागातून तापमान हे 12 अंश सेल्सिअस ते 13 अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे. उर्वरित नाशिक, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, हिंगोली, परभणी, बुलढाणा, अकोला, लातूर, नांदेड हा जो सर्व पट्टा आहे या भागातून तापमान सुद्धा 10 अंश सेल्सिअस ते 12 अंश सेल्सिअस दरम्यान सक्रिय आहे. ग्रामीण भागात ते थोडंफार 10 अंश सेल्सिअसच्या सुद्धा कमी असू शकतं. उर्वरित कोकण विभाग व मुंबई विभागात तापमान हे 14 अंश सेल्सिअस ते 16 अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे. पहाटे थोडंफार कमी होत आहे, 13 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचत आहे. यानंतर 29 डिसेंबर ते 7 जानेवारी पर्यंतचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज 29 तारीख आहे. 29, 30, 31 राज्यात बऱ्यापैकी थंडी सक्रिय राहील. त्यानंतर 1 जानेवारी पासून दक्षिणेकडून वाऱ्याचा फ्लो वाढणार आहे, गरम वाऱ्याचा फ्लो. त्याच्यामुळे दक्षिणेकडून हळूहळू थंडी कमी व्हायला सुरुवात होईल. 1 तारखेपासून इकडे धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, लातूर, नांदेड या भागातून थंडी कमी व्हायला सुरुवात होईल. तसेच इकडे 2 तारखेला, 3 तारखेला, 4, 5 तारखेला थंडी कमी होती. इकडे वाशिम, अकोला, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे तसेच विदर्भ राहिलेला जो भाग आहे, जिल्हे आहेत या भागातून सुद्धा 7 तारखेपर्यंत, 8 तारखेपर्यंत थंडी कमी होत राहणार आहे किंवा 8 तारखेपर्यंत हळूहळू थंडी दक्षिणेकडून उत्तरेकडे कमी होईल. मात्र पहाटेच्या वेळी थोडीफार थंडी तुम्हाला जाणवेल. असं काय नाही की सगळीच थंडी जाणार आहे, असं काय नाहीये. थोडीफार थंडी 3 ते 4 अंश सेल्सिअसने कमी होणार आहे. म्हणजेच तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढणार आहे. 1 जानेवारी ते 7 जानेवारी पर्यंत थंडीचं प्रमाण हे कमी राहणार आहे. तसेच उत्तरेला WD येणार आहेत. याचा इफेक्ट थोडाफार आपल्या राज्यात सुद्धा जाणवेल. इकडे 2 तारखेच्या पुढे नंदुरबार, पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नाशिक, अमरावती, अकोला, जालना, अहिल्यानगर, पुणे, रायगड, सातारा हा जो पट्टा आहे अंशतः ढगाळलेला हवामान तुम्हाला 2 तारखेच्या पुढे दिसून येईल. पावसाची शक्यता सध्या तरी काही दिसत नाहीये. ढगाळलेला हवामान या भागातून 2 तारखेच्या पुढे होणार आहे. अंशतः ढगाळ असतील असं काही नाहीये की पूर्णपणे ढगाळलेलं हवामान असेल असं काही नाही. अंशतः कुठेतरी ढग तुम्हाला सक्रिय दिसेल आणि हेच कारण असेल थंडी कमी होण्यामागचं आणि दक्षिणेकडून वाऱ्याचा फ्लो असल्यामुळे हेच कारण आहे की थंडी कमी राहील 1 तारीख ते 7 जानेवारी पर्यंत. तर हा होता 29 डिसेंबर ते 7 जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.